नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशा राजगिऱ्याच्या लह्यापासून लाडू बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, 200 ग्रॅम लह्या घेतलेले आहेत। ह्या कशा भाजायच्या ह्या रेसिपीमध्ये खूप साऱ्या मी दाखवलेत। ह्याच्यापासून मी खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। आणि ना जरा भाजलं का नाही की चांगलं नीट करून घ्यायचं। काय खडे वगैरे रेती काय गहाण असेल का नाही तर ते निघून जाते। चाळून जरी घेतलं तरी पण चालू शकते। आता ह्याच्यामध्ये आपल्याला वापरायसाठी बघा, 150 ग्रॅम मी शेंगदाणे चांगले खरपूस भाजले होते बघा, लालसर दिसत असेल। आणि मी आबडधोबड करून घेतलेले, जास्त बारीक पण नाही आणि जास्त असे मोठे पण नाही। एकदम बारीक जरी कूट केलं तरी चालेल, पण जेव्हा आपण खातो ना तेव्हा दाताखाली जेव्हा लागतात का नाही तेव्हा छान लागतात। तर अशा पद्धतीचे बघा मी हे कुटून घेतलेले आहे। त्या वाटीच्या प्रमाणे 1 वाटी घेतलेलं आहे आणि वजनाच्या प्रमाणे खालचं बरोबर 200 ग्रॅम आहे। आता ह्याच्यासाठी आपल्याला गूळ पाहिजे, तर गूळ किती घ्यायचा माहिती आहे का? तुम्ही 250 ग्रॅम जरी घेतला तरी चालेल। तर हा मी 200 ग्रॅम घेतलेला आहे आणि मी खिसून घेतलेला आहे बघा। थोडासा कापलेला पण आहे आणि खिसलेला पण आहे आणि हा बिन केमिकल गूळ आहे। कढई मी गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया। तूप किती टाकायचं माहिती आहे का? 2 चमचे बघा, छोट्या आकाराचा आहे। ह्याच्यापेक्षा जास्त टाकायची त्याला गरज नाही आहे। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं वितळलं का नाही की लगेच आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकून घेऊया। गूळ कसं माहिती आहे का? आता हे मी 200 ग्रॅम घेतला आहे, तुम्ही 250 ग्रॅम जरी घेतला तरी चालेल। आपल्याला ह्याचा काय करायचं आहे माहिती आहे का? पाक वगैरे करायचं नाही, फक्त वितळून घ्यायचं आहे। गूळ वितळतोय तोपर्यंत आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही बदाम, काजू, पिस्ता हे जे पण तुम्ही थोडेसे काप टाकू शकता, कारण 9 दिवस उपास पकडायचा म्हणलं का नाही तर असं थोडंसं काहीतरी वेगळं असावं खायला। थोडंसं बघा, एकदम 1 चिमूटभर असं ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं। गूळ बघा आपल्याला चांगला वितळून घ्यायचा आहे, असे गाठ वगैरे राहिली नाही पाहिजे, त्यासाठी थोडासा बारीक कापून घ्यायचा। नाही तर खिसून जरी घेतला तरी पण चालू शकतं। आता ह्यात थोडेसे अजून गाठ आहेत, ह्या काढायच्या आणि आपल्याला ह्याचा बिलकुल अजिबात ह्याचा पाक वगैरे करायचं नाही, नुसतं वितळून घ्यायचं आहे। पूर्णपणे बघा वितळलेलं आहे आणि हे केलेलं आहे मी मीडियम गॅसवर। मस्त असं झालेलं आहे। आता गॅस करणार आहे बंद आणि आपण हे वतून घेऊया। पूर्ण बघा मी ह्याच्यामध्ये वतून घेतलेलं आहे। गरम असतं, गरम गरम मध्ये हात घालू नका, भाजल वगैरे, कारण गुळाचं काय होतं खूप भाजतं। तर ह्या पद्धतीने असं थोडं थोडं हळूहळू मिक्स करत राहायचं की जेणेकरून सगळीकडून मिक्स झालं पाहिजे। ह्याच्या लाडवाच्या रेसिपी, चिक्कीच्या रेसिपी मी वेगवेगळ्या पद्धतीनं पहिल्याच अपलोड केलेल्या आहेत। उपासाच्या सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहेत। तरीसुद्धा हे अशा पद्धतीनं पण एकदा तुम्ही लाडू करून बघा आणि तुम्ही कसं करताय ते पण मला कमेंट करून सांगा। मस्त बघा मिक्स झालेलं। आणि बघा आता ह्या लाडवाचं मी अजून एक तुम्हाला सांगते, जास्त जर ओलसर पाहिजे असतील तुम्हाला लाडू, आता हे कसे माहिती आहे का? तुम्ही केल्यानंतर थोडा वेळ बाहेर ठेवायचं, नंतर जरी पॅक बंद जरी डब्यात ठेवलं का नाही तर हे लाडू तुम्ही 2 महिने म्हटलं तरी खाऊ शकता। थोडा ओलसर पाहिजे तर मग तुम्ही थोडासा जास्त गूळ घेऊन जरी केला तरी चालू शकते। तर बघा मस्त असं मिक्स झालेलं आहे हे। अजून पण हे अशा पद्धतीत आहे बघा। खूप गरम असतं, थोडं लक्ष देऊन करा, कारण की अशा गोष्टी काय होते भाजतात। मग हे बघा अशा पद्धतीत मिक्स करायचे आणि कधी पण तुम्हाला सांगते थंड होऊन द्यायचे नाहीत अशा गोष्टी। मग थंड झाल्या का नाही की तुमचे लाडू आपले वळता येत नाहीत, हे लक्षात ठेवायचं। कारण भाजतंय म्हणून जर तुम्ही बसाल ना करत तर मग ते काय होईल माहिती आहे का? कडक होऊन जातील आणि मग ते वळता येणार नाही। त्यासाठी चांगलं बघा अशा पद्धतीत असं हाताने थोडं गरम आहे बघा, लाल दिसत असं इतकं पण नाही आहे की ते आपल्याला म्हणजे करू शकत नाही, असं पण इतकं पण गरम नसतं ते। असं मिक्स करत सगळ्या साईडून जिकडून आपल्याला वाटतंय ना की बाबा ह्या जागे जास्त गोळ आहे त्या जागे आपलं असं वर खाली करायचं। तर हे चांगलं मी मिक्स करून घेते। मस्त बघा मी खालीवर असं मिक्स करून घेतलेलं आहे, अशा पद्धतीत बघा झालेलं आहे। आता गोड जास्त पाहिजे असेल तर बरोबर हे 200 ग्रॅम आणि शेंगदाणे जे आपण टाकलेत का नाही त्याच्यासाठी तुम्ही 250 ते 300 ग्रॅम गूळ टाकू शकता त्याच्यामध्ये, की तुम्हाला जर गोड खायची आवड असेल तर। कमी गोडसाठी मी तेवढा टाकलेला आहे। आणि ह्याला कसं माहिती आहे का? आता हे बघा लाल भडक आता हात आहे, इतक्या गरममध्येच मी असं हलवलेलं आहे वर खाली असं। तुम्ही जास्त वेळ जर ठेवाल का नाही तर मग ह्याचे लाडू तुम्हाला मग बांधता येणार नाही। मग त्यासाठी तुम्ही 250 ते 300 ग्रॅम पण गूळ टाकू शकता। आता मी ही गरममध्येच बघा पटापट असं बांधून घेणार आहे। आवडीप्रमाणे छोटे मोठे बांधायचे। आता जर तुम्हाला लाडू नसेल करायचं तर असंच तुम्ही मिक्स करून का नाही तुम्ही एका पॅक बंद डब्यामध्ये ठेवू शकता, मस्त लाडू होतात बघा असे बांधून। पॅक म्हणजे थंड झाल्यानंतर गरम ठेवू नका,
थंड झाल्यानंतर ठेवायचं आणि नंतर मग काय करायचं, जसं आपल्याला हवं आहे तसं थोडंसं वाटीमध्ये काढून घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं दूध गरम करून ओतून घेतलं तरी खायला ते पण खूप छान लागतात बरं का. तशा पद्धतीनं पण करू शकतात. मी थोडंसं छोटे छोटे करणार आहे, कारण मी थोडंसं आपल्याला वाटायला एखाद्याला ताटाला वगैरे लावायला उपासाचं ताट एखाद्याला जर आपण दिलं तर छोटे छोटे असावे, कमीत कमी तर 5 तरी दिले पाहिजे. तर असे मी थोडेसे आवळून आवळून बांधणार आहे. हे बघा, एवढ्या आकाराचा लाडू बनवायचा छोटा छोटा. मोठा बनवला तरी पण चालतोय, पण हे पटकरून बनवायचा बरं का. अशा पद्धतीमध्ये मस्त. आणि शेंगदाणे टाकून पण छान होतात, नुसते लह्या टाकून पण होतात. ते छोटे छोटे केलेले आहेत, कारण की जर आपण कुणाला दिलं उपवासाचं ताट तर झालं पाहिजे. पटपट बनवायचं. हे बघा, लाल भडक असे झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं, मी ह्याच्यामध्ये गूळ कमी घातला आहे, म्हणजे 200 ते 250 घातला असेल. पण तुम्ही ह्याच्यात 300 ग्रॅम 350 ग्रॅम जरी घातला तरी चालेल. छोटी मुलं खात असलेली का नाही तर खरं घाला 350 ग्रॅम. कारण काय होतं मग ते का गोडीला चांगला लागेल मग खायला. पोरांना एका टिफिनला दिला तर हे शरीरासाठी पण आपलं चांगलं आहे. तर अशा पद्धतीनं मस्त असा बघा लाडू झालेला आहे. बाकीचे मी करून घेते आणि मग दाखवते, कारण हे गरम गरमच करायला पाहिजेत. अशा पद्धतीत बघा, इतकं गरम गरम जर केले का नाही तर बनतात. मग जास्त जर पाक घातला तर ना मग जरा थोडंसं थंड झाल्यावर जरी केलं तरी बनले जातात. पण मी थोडासा गोडीला कमी पाहिजे म्हणून पटपट करून घेते. आता लाडू बघा बनवून झालेले आहेत. अर्धे छोटे ना अर्धे मोठे असे बनवलेले आहेत. एकूण तेवढ्या साहित्यामध्ये बघा 30 लाडू झालेले आहेत, बारीक मोठे पकडून. बारीक जास्त आहे ती, मोठे कमी येते. मग तुम्ही अजून बारीक जर ह्याच्यापेक्षा जरी बनवले ना तर अजून जास्त होते. तेवढ्या साहित्यामध्ये तुम्हाला मी सांगितले की गूळ गोडीप्रमाणे वापरा. तर तुम्ही 300 ते 350 ग्रॅम पण गूळ टाकू शकता. तर ह्यातली अजून एक गोष्ट मी लगेच क्लिअर करते. कढई छोटी असल्यामुळे त्याच्यामध्ये मी लह्या वतल्या नव्हत्या. तुम्ही काय करा, त्याच्यामध्ये जरी पाकामध्ये जरी वतून जरी एकदा उलटे पालटे करून हलवलं का नाही चांगलं आणि पटपट बांधता येईल. मग ते थंड होणार नाही, तुम्हाला त्रास पण होणार नाही पटपट बांधायला. हे बघा, आता हे गरममध्येच मी बांधल्यामुळे हात तुम्हाला दिसत असेल असा लाल आहे. कढईमध्येच तुम्ही टाकून हलवा आणि मग बांधायला घ्या, म्हणजे वरचं थंड होईल, खालचं गरम गरम राहील. आणि आपल्या लह्यांचा आकारसुद्धा मग थोडासा कढईमध्ये टाकल्यानंतर बारीक होतो. तर अशा पद्धतीत बघा मी बनवलेले. तुम्हाला दोन्ही पण पद्धती सांगितलेत. घेताना कढई मोठी करून जर जास्त बनवायचे असले का नाही तर मग तुम्ही तशा पद्धतीनं हलवून बनवा, पटपट होते, चवीला एकदम मस्त लागतात. थोडे थोडे जर तुम्हाला आवडत असेल तर बदाम काजू ह्याच्यामध्ये बारीक तुकडे करून टाका. शेंगदाणे नाही वापरले तरी चालतील आणि वापरले तरी पण चालते. अशा पद्धतीनं झटपट रेसिपी बनवा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.